ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलंय। नमस्कार। अचानक निर्णय जाहीर। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पीएम किसानचा 22वा हप्ता जमा झालेला आहे। शेतकऱ्यांची लागलेली लॉटरी नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता वाढला। आज नवीन तारीख पहा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 2,000 रुपयावरून वाढून थेट 3,000 रुपये करण्यात आलेला आहे। या वार्षिक मिळणाऱ्या निधीत मोठी वाढ झाली असून शेतकऱ्यांना आज मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकरी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 3,000 रुपये असे मिळणार आहे। याचा अर्थ असा आहे की पुढे या शेतकऱ्यांना खात्यावर एकत्र 4,000 रुपये ऐवजी एकूण 6,000 रुपये जमा होणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वार्षिक उत्पादन आता 2,000 रुपये वाढवण्यात आलेलं आहे। कोणत्या शेतकऱ्याला 2,000 रुपये वाढून मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये नाही मिळणार, कोणते शेतकरी अपात्र आहे, कोणते शेतकरी पात्र आहे, हे आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपल्या व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या वैशिष्ट्य बैठकीत हा वाढीव निधी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो योजनेचा 8वा हप्ता वाढवून देण्याचं आश्वासन सरकारने आज पूर्णपणे केले आहे। या राज्यातील 70 लाखांहून अधिक शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। सरकारने हप्ता वाढवण्यासाठी बातमी दिली असली तरी त्यासोबतच जवळपास 12 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता फक्त जे गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहेत त्यांनाच या योजनेचा दोन्ही लाभ दिला जाणार आहे। 12.5 लाख शेतकऱ्यांना अर्जांना पुन्हा एकदा कडक पडताळणी केली जाणार असून अपात्र शेतकऱ्यांचे हप्ता बंद केले जाईल। पहिला टप्पा मराठवाडा आणि विदर्भ प्रमुख जिल्ह्यांमध्ये हा लाभ दिला जाणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे। या भागातील शेतकऱ्यांना संख्या मोठी असल्याने प्रशासनाने या जिल्ह्यांना प्राधान्य दिले आहे। जर तुम्ही या जिल्ह्यातील रहिवासी असाल तर बँक खात्याची केवायसी पूर्णपणे प्रक्रिया खात्रीशीर करणे अति आवश्यक ठरवण्यात गेले आहे। ज्या शेतकऱ्याचे 2.5 लाख उत्पादन आहे किंवा 3 लाख उत्पादन आहे तरी पण ते पिवळे किंवा रेशन कार्ड वापरत आहेत त्यांना आता या योजनेतून बाद केले जाईल। सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्याचे उत्पादन मदतीपेक्षा जास्त आहे त्यांना स्वतःहून आपले नावे कमी करावी। 2.5 लाख आता उत्पादन असल्याचे खरे गरजू नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजना हप्त्याचा जमा केला जाणार आहे। त्याचप्रमाणे धाराशिव, परभणी, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यातील यादी सुद्धा बँकना पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाढून मिळणार असल्याचे भागातील शेतकऱ्यांना तांत्रिक कामे वेळेत पूर्ण करत आहे। ज्याचे आधार कार्ड बँकला खात्याशी लिंक आहे आणि रेशन कार्ड अपडेट आहे त्यांना त्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। एकाच कुटुंबातील अनेक जण सदस्य वेगवेगळ्या नावावर शेती दाखवून अनेक हप्ते लुटत असेल जे सरकारच्या निर्देशनास आले आहे। आता रेशन कार्ड केवायसी मुळे एका कुटुंबातील किती जण लाभ घेत आहे याची माहिती सरकारपर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे यापुढे एकाच रेशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला सामान्य निधी लाभ दिला जाईल असे कडक निर्देश देण्यात आले आहे। विदर्भ, अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये देखील येत्या 24 तासात याविषयी निधीचे वितरित करण्याचे नियोजन आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि वाढीव नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मोठा आर्थिक आधार ठरणार आहे। या यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांधवांसाठी देखील आपली बँक केवायसी तपासण्याचे गरजेचे आहे। कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजना लाभ घेत असतील तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवताना काही तांत्रिक निर्बंध येऊ शकतात। मात्र पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता सर्वांना सरसकट मिळणार आहे। राज्य सरकारचे 2 योजनेपैकी एकाचा लाभ घेतला येईल। याबाबत सरकारला लवकरच नियमावली जाहीर करेल अशी माहिती समोर येत आहे। आता सर्वांना नजरा लागल्या आहे की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी येणार व नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार।
त्यात हप्ता जमा होण्याची अधिकृत नवीन तारखेला मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेनुसार येत्या 24 तासात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता एकत्रित जमा होण्याची दाट शक्यता आहे. ही वाढीव रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यात वर्ग केली जाणार असून सरकारने यासाठी निधी तुरंत केले आहे. म्हणजे सरकारने पैसे जमा करून तुमच्या बँक खात्यापर्यंत पोहोचवायचे आहे, कारण की तुम्ही KYC तुरंत करावी व तुमचे ते खात्यात लगेच पैसे जमा होणार आहे, अशी माहिती सरकारने स्पष्टपणे केली आहे. सरकारने अर्जाची छाननी पुन्हा सुरू केली आहे. म्हणजे एक वेळेस पूर्णपणे झालेली आहे, आता दुसरंपणे चालू केली आहे. सरकारने पुन्हा सुरू केली असल्याचे ज्या शेतकऱ्यांना माहिती अर्ज चुकीचे आहे किंवा त्यांचे नाव किंवा IFSC कोड जीवका किंवा बँकची अर्धवट माहिती आहे, त्यांचे नाव अपात्र यादीत जाऊ शकते. म्हणजे पात्र न करता अपात्र करण्यात येईल डायरेक्ट. जर तुमचा 7/12 उतारा किंवा आधार माहितीमध्ये तफा असेल तर म्हणजे काही खराबी असेल, तुम्ही अपडेट दुरुस्त केली नसेल तर ती दुरुस्त करण्यासाठी आता शेवटची संधी आहे. म्हणजे येत्या 23 तासला मधला एकच तास महत्त्वाचा आहे. म्हणजे 24 तास, जेव्हा 24 तास हे पैसे सोडले जातील तेव्हा फक्त अपडेट माहिती असल्याचे शेतकऱ्यांच्या खात्यावरील 3+3 असे 6,000 रुपये जमा होतील. कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता हा मेसेज तुमच्या खात्यावर येणार. अधिकृत सरकारी माहितीवर लक्ष ठेवा. येत्या 24 तासात हा आनंदाचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल अशी अपेक्षा सर्व शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. म्हणजे तुम्हाला बी याची वाट पाहावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांना नाव यादी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना यादीत नाही, त्यांना पुढील टप्प्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारने उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तातडीने या वाढीव हप्त्याचे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो. शेतकरी बांधवांना वर्षाला मिळणारे 18,000 रुपये हे त्यांच्या शेती कामासाठी नक्कीच उपयोगाचे ठरतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या या एकत्रित वाढीव निधीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चाल मिळणार आहे. आपली कागदपत्रे आणि बँकची वेळेत KYC पूर्णपणे ठेवा, जेणेकरून निधी उपलब्ध होताच तुमच्या खात्यात येईल. म्हणजे सरकारने तिकडून पैसे टाकले की लगेच तुमच्या खात्यात येईल अशी अपेक्षा आहे. अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी घेत रहा आणि पल्ले शेती कामात व्यस्त रहा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो.